जरीपटका पुलिस स्टेशन के अंतर्गत बेजनबाग इलाके में ऑटो चालक से मामूली कट लगने के विवाद के बाद कुख्यात अपराधी अक्षय भैसारे और उसके 2 नाबालिग साथियों ने इनोवा कार चालक के साथ मारपीट की और उससे नकदी और गाड़ी की चाबी छीन ली। इस मामले में जरीपटका पुलिस ने मुख्य आरोपी अक्षय भैसारे को गिरफ्तार कर लिया है। यह घटना तब हुई जब आशिद खान अपनी इनोवा कार से बेजनबाग क्षेत्र से गुजर रहे थे। इस दौरान उनकी गाड़ी से एक ऑटो चालक को कट लग गया, जिससे दोनों के बीच बहस शुरू हो गई। विवाद के दौरान ऑटो में सवार 3 लोगों ने आशिद खान के साथ मारपीट की। उन्होंने जबरन उनकी गाड़ी की चाबी छीन ली और ऑटो को हुए नुकसान के भरपाई के बहाने उनकी जेब से 1000 रुपए भी निकाल लिए। आशिद खान की शिकायत के आधार पर जरीपटका पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए जाँच शुरू की। जाँच के दौरान आरोपियों को हिरासत में ले लिया। एक घटना घडली होती। तक्रारदार राशिद खान 63 वर्षे राहणारे पागलखान चौक हे त्यांच्या इनोवा गाडीतून येत असताना शीतला माता मंदिर बेजनबागजवळ एका ऑटो रिक्षावाल्याबरोबर त्याचं कट मारण्यावरून भांडण झालं। तर ऑटो रिक्षामधले 3 जण त्यावेळेला उतरले। त्यांनी फिर्यादी याला दमदाटी केली, मारहाण केली, त्यांच्याकडे असलेल्या हत्याराने मारहाण करून त्यांच्या गाडीचं रिक्षाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून त्यांच्या खिशातून 1000 रुपये चोरून घेऊन गेले, जबरदस्तीने चोरून घेऊन गेले। त्यावेळेला एक शेजारचा तिथून रिक्षा सायकलवरून जाणारा मुलगा जात होता, त्याने त्यांना अडवलं असता त्यांनाही त्यांनी मारहाण केली। अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता। जो ऑटो रिक्षाचा नंबर आपल्याला प्राप्त झाला होता त्या ऑटो रिक्षाचा आपण माहिती घेऊन तात्काळ रात्रीच्या रात्री त्या याच्यामध्ये असलेले 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी एक अक्षय भैसारे हा आपला रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे दोन मायनर मुलं होती जे आरोपी आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनाही आपण सध्या बाल न्यायालयात हजर करत आहोत। या गुन्ह्यामधील 500 रुपये तसेच जी ऑटो रिक्षा गाडी होती आणि इनोवा गाडीची जी चावी फिर्यादीची जे घेऊन गेले होते ते आपण जप्त केलेले आहे। इतर मुद्देमाल जसं वापरलेली शस्त्र आणि उरलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी आपण त्यांची पोलीस कस्टडी घेत आहोत। सर, हे भैसारेवर काही गुन्हे का होते त्याच्याकडे काही? यापूर्वी अक्षय भैसारेवरती 10 ते 12 गुन्हे आहेत, बॉडी ऑफेन्सेस आहेत यापूर्वीचा तडीपार आरोपी आहे। त्यामुळे आपण त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करत आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ 1 न्यूज़ को फॉलो कीजिए।